आज मी गूळ टाकून बिस्किटं बनवणार आहे. तर त्यासाठी इथे मी 450 ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि गूळ आपण या सुरीखाली बारीक चिरून घेऊया. तर इथे सगळं गूळ चिरून झाला आहे. तर एका कढईमध्ये मी काढून घेते आणि आपल्याला त्याच्यामध्ये थोडाच पाणी टाकून त्याचा गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. तर इथे मी पाववाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यातलं आपल्याला फक्त 4 ते 5 चमच पाणी टाकून आपल्याला हा गूळ गॅसवर ठेवून विरघळून घ्यायचा आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारचा 1 तारी 2 तारी पाक बनवायचा नाहीये. फक्त गूळ विरघळून घ्यायचे ना. इथे गूळ विरघळला आहे. तर मी खाली उतरून घेते आणि थंड करून घेते. आपल्याला हा गूळ थंड करून घ्यायचा आहे. तर इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा जाड बारीक कोणताही चालेल, कारण तो आपण या मिक्सरच्या जारमधनं फिरून घेणार आहोत. आणि 4 ते 5 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत. त्या पण मी या मिक्सरच्या जारमध्येच टाकून आणि फिरून घेते आणि छान असा बारीक रव्याची पावडर करून घेतलेली आहे. आणि आता इथे मी एक परात घेतलाय. त्या परातामध्ये आपल्याला हे रवा काढून घ्यायचं आहे. नाही, इथे आज मी कोणताही मैद्याचा वगैरे वापर करणार नाहीये. मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि तो चाळून घेते. अर्धा वाटी बेसन घेतलेला आहे, तोही चाळून घ्यायचे. अर्धा वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे बिस्किट आपण एकदम पौष्टिक अशी बनवणार आहोत. आणि अर्धा वाटी मी हा खोबऱ्याचं कीस घेतलेला आहे. मी घरात मिक्सरमधनं बनवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहिजे तर विकत पण आणू शकता. तसंच इथे 2 मिल्क पावडरचे पॉकेट घेतलेत, कारण आपण आज या बिस्किटांमध्ये दूध वगैरे टाकणार नाही आहेत. आणि दोन्ही पॉकेट मी या पिठामध्ये टाकून घेते. थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण गोड पदार्थामध्ये मीठ टाकला की त्याची चव दुप्पट होते. इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, काजू आणि बदाम तुकडे करून ते टाकून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे अर्धा वाटी मी दही घेतलं आहे. दही आंबट नाही घ्यायचं, तर तो एक फेटून आणि मग या पिठामध्ये टाकून घ्यायचं. आणि अर्धा वाटी तूप घेतलं आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे सगळं आपण हाताने मिक्स करून घ्यायचं. गुळाचा पाक जो बनवला आहे तो आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचं, एकदम टाकायचं नाही आहे. आणि हाताने सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आपण याच्यामध्ये रवा टाकलेला आहे, त्याच्यामुळं हा थोडा सैलसरच आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे, कारण आपण जेव्हा रेस्ट करायला ठेवू तेव्हा तो रवा छान त्याच्यामध्ये फुलला जाईल. आता इथे सगळं विरघळलेला गूळ आपण टाकून घेऊया. आणि आता तुम्ही पाहू शकता एकदम मऊ हा बॅटर झालेला आहे. मी झाकण देऊन 10 ते 15 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून देते. आणि इथे 10 ते 15 मिनटं झाली आहेत आणि रवा छान फुलला आहे आणि घट्टसर असा गोळा तयार झाला. तर आपण पुन्हा याला मळून घेऊया. आणि कमी मेहनतीमध्ये ही बिस्किटं बनतात, जास्त मेहनत लागत नाहीये. आणि शुगर पेशंटसाठी पण ही बिस्किटं चांगली आहेत, कारण याच्यामध्ये आपण साखरेचा वापर केलेला नाहीये, गुळाचा वापर केलेला आहे. एकसारखा करून आपण ही बिस्किटं करण्यासाठी तयार करूया. तर मी एक रोल बनवून घेते. तर सुरीने आपल्याला तिरकस असे हे कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे छान आपली बिस्किटं तयार होतील. तर इथे मी सगळं कट करून घेते. ह्या साईजचे, ह्या अशा आकाराचे आपल्याला ही बिस्किटं बनवून घ्यायची आहेत. आणि एकदा जर तुम्ही ह्या पद्धतीने ही बिस्किटं जर बनवली तर पुन्हा कधीच तुम्ही बाहेरून विकत आणून खाणार नाही. इतकी जबरदस्त चवीला ही बिस्किटं तयार होतात आणि छान 1 ते 1.5 महिना ते टिकतात, खराब होत नाही आहेत. तुम्ही प्रवासामध्ये वगैरे पण नेऊ शकता. आज आपण ही बिस्किटं बनवण्यासाठी साखरेचा वगैरे वापर केलेला नाही, टोटली आपण पौष्टिक बिस्किटं बनवलेली आहे. मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे ना, त्या तेलामध्ये फ्राय पावडर टाकून घेतली. 2 मिनटं तसंच ठेवून आता आपण ही बिस्किटं त्याच्यामध्ये सोडून घ्यायची आहेत. आणि तेल आपल्याला नॉर्मल असं गरम करायचं आहे, जास्त कडकडीत असं गरम करायचं नाही आहे. आणि 2 मिनटं असंच ठेवायचे, लगेच उलट करून घ्यायची नाही आहेत. आणि ही तेलात टाकल्यानंतर ही बिस्किटं खूप मऊ होतात, त्याच्यामुळे त्यांना खूप हलक्या हाताने परतून घ्यायची आहेत. आणि छान असे गोल्डन कलर होईपर्यंत दोन्ही साईडला तळून घ्यायचे आहेत. तर इथे तयार आहेत गूळ टाकून बनवलेली टेस्टी आणि पौष्टिक अशी बिस्किट. बघू शकता रंग वगैरे इतका सुंदर आलेला आहे
आणि त्यांचा सुगंध तर पूर्ण घरभर येतोय आणि चवीला तर अप्रतिम आहेत. तर एक बिस्किट खाऊन तुमचा हात थांबणार नाही, 1-2 तुम्ही बिस्किटं खाणार, इतकी जबरदस्त. अशा प्रकारे तुम्ही ही बिस्किटं घरात बनवून तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. तर जर रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेला बेलचं बटन दाबा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी, तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा. आणि जर रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा. तर इथे मी तुम्हाला एक बिस्किट तोडूनही दाखवते. एकदम बघू शकता इतका खुसखुशीत झालेला आहे आणि चवीला तर जबरदस्त आहे, पाहू शकता. तर एकदा ही बिस्किटं बनवून बघा आणि जर बनवली तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि ही बिस्किटं बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही आहे. कमी मेहनतीमध्ये आणि झटपट अशी बिस्किटं बनून तयार होतात आणि चवीला पण अप्रतिम आहेत. अशी बिस्किटं तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाऊ शकता. मधल्या वेळेतल्या छोट्या मोठ्या भुकेसाठी ही बिस्किटं तुम्ही खाऊ शकता. तर मी आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. आणि रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.